नमस्कार, मी मानिनी गद्रे. चला गीतेच्या अंतरंग जाणून घ्यायचा प्रयत्न करूया. या ऑडिओची रचना आधी सांगितल्याप्रमाणे सुरुवातीला मूळ श्लोक, त्याचा मराठी अर्थ, नंतर संस्कृतचं सरळ वाक्य रूपांतर आणि त्याचा इंग्लिश अर्थ, नंतर ज्ञानेश्वरीतील माऊलींच्या ओव्यांचा मराठी सुलभ अर्थ आणि नंतर माझ्या दृष्टिकोनातून त्या श्लोकाविषयी मला काय वाटलं त्याचं विवरण. सर्वप्रथम आपण मूळ श्लोकाचा संधिविग्रह करून त्यातील प्रत्येक शब्दाचा मराठीत अर्थ पाहूया. संन्यासस्तु महाबाहो दुःखमाप्तुम योगतः योगयुक्तो मुनिर्ब्रह्म न चिरेणाधिगच्छति. कर्मयोगाविना सांख्ययोगाच्या साधनातील अडचण सांगताना परमेश्वर म्हणतात, परंतु महाबाहो, हे अर्जुना, अयोगतः कर्मयोगाशिवाय संन्यास म्हणजे मन, इंद्रिय, शरीर यांचे द्वारा होणाऱ्या सर्व कर्मांच्या कर्तेपणाचा त्याग, आप्तुम प्राप्त होणं, दुःखम कठीण आहे, मुनीही भगवत स्वरूपाचे मनन करणारा, चिंतन करणारा तो मुनी, योगयुक्त कर्मयोगी ब्रह्म परब्रह्म परमात्म्याला नचिरेण लवकरच अधिगच्छती प्राप्त करून घेतो. परमेश्वर म्हणतात, परंतु हे अर्जुना, कर्मयोगाशिवाय मन, इंद्रिय, शरीर यांच्याकडून होणाऱ्या सर्व कर्माच्या बाबतीत कर्तेपणाचा त्याग होणं कठीण आहे आणि भगवत स्वरूपाचे चिंतन करणारा कर्मयोगी परब्रह्म परमात्म्याला फारच लवकर प्राप्त होतो. सतत स्वरूपाचं मनन झालं पाहिजे. गुरुवाक्यांनी आपलं मन धुतलं जातं. माऊली म्हणतात, जे काही गुरुवाक्य असेल ते ऐकले, अवधान देऊन ऐकलं पाहिजे. मान्य केली गोष्ट तरच त्याची धारणा आपल्यामध्ये तयार होते. योगयुक्तो विशुद्धात्मा विजितात्मा जितेंद्रिय सर्वभूतात्मा कुर्वन्नपि न लिप्यते. कर्मयोगी निर्लिप्त असतो हे सांगताना परमेश्वर म्हणतात, विशुद्धात्मा म्हणजे ज्याचं अंतःकरण शुद्ध आहे, विजितात्मा ज्याचं मन त्याच्या ताब्यात आहे, स्वाधीन आहे, जितेंद्रिय जो जितेंद्रिय आहे, आणि सर्व भूतात्मा सर्व प्राण्यांचा आत्मरूप परमात्मा हाच ज्याचा आत्मा आहे असा. योगयुक्त कर्मयोगी कुर्वन्नपि कर्म करीत असतानाही न लिप्यते लिप्त होत नाही. संन्यास म्हणजे सम्यक न्यास. मन आणि बुद्धी परमेश्वराशी योगानेच योग होतो. परमेश्वर म्हणतात, ज्याचं मन स्वतःच्या ताब्यात आहे, जो इंद्रिय निग्रही आणि शुद्ध अंतःकरणाचा आहे, तसेच सर्व प्राण्यांचा आत्मरूप परमात्मा ज्याचा आत्मा आहे, असा कर्मयोगी कर्म करूनही अलिप्त राहतो. नैव किंचित करोमीति युक्तो मन्येत तत्त्ववित् पश्यन् शृण्वन् स्पृशन् जिघ्रन् अश्नन् गच्छन् स्वपन् श्वसन. सांख्ययोगी हा अकर्ता असतो याचा संकेत देताना हे 2 श्लोक 8वा आणि 9वा हे जणू काही गीतेचं शिखर आहे. परमेश्वर म्हणतात, पश्यन पाहताना, शृण्वन ऐकताना, स्पृशन स्पर्श करताना, जिघ्रन वास घेताना, अश्नन भोजन करताना, गच्छन गमन करताना, स्वपन झोपताना, श्वसन श्वास घेताना, नैव काहीही नाही, किंचित काही सुद्धा, न करोमी मी करत नाही, असं युक्त सांख्ययोगी पुरुषाने निस्संदेहपणे मन्येत विचार करावा. विसृजन गृह्णम उन्मिषम निमिषन्नपि इंद्रियाणि इंद्रियार्थेषु वर्तन्त इति धारयन्. प्रलपन म्हणजे बोलताना, विसृजन त्याग करताना, गृह्णन घेताना, उन्मिषण डोळे उघडताना, निमिषन डोळे मिटताना, अपि सुद्धा, इंद्रियाणी सर्व इंद्रिय इंद्रियार्थेषु आपापल्या विषयात वर्तनते
व्यवहार करीत आहेत इति धारयन असं समजून तत्त्वविद तत्त्व जाणणाऱ्या युक्त हा सांख्ययोगी पुरुषाने एव निस्संदेहपणे इति असा विचार करावा मन्येत विचार करावा की किंचित काहीसुद्धा न करोमी मी काहीही करत नाही. प्रलपन म्हणजे बोलताना. इथे पाहताना नेत्र, ऐकताना कान, स्पर्श करताना त्वचा, वास घेताना नाक, भोजन करताना मुख ही सगळी 5 ज्ञानेंद्रिय आहेत. नंतर गच्छन म्हणजे गमन करताना हे कर्मेंद्रिय आहे. स्वपन झोपताना अंतःकरण आहे. श्वसन हे पण शरीराची क्रिया आहे. श्वसन, प्रलपन, विसृजन, गृहण ह्या सगळ्या क्रिया आपोआप घडणाऱ्या आहेत. गृहण, उन्मिशन, निमिशन या सगळ्या कूर्म नाडीच्या आहेत ज्या आपल्या हातात असतात. 8 आणि 9 ह्या दोन्ही श्लोकांचा अर्थ असा आहे. सांख्ययोगी तत्त्ववेत्याने पाहत असताना, ऐकत असताना, स्पर्श करीत असताना, वास घेत असताना, भोजन करीत असता, चालताना, झोपताना, श्वासोश्वास करताना, बोलताना, टाकत असताना, घेत असताना, तसेच डोळ्यांची उघडझाप करीत असताना ही सर्व इंद्रिय आपापल्या विषयात वावरत आहेत असे समजून निसंशय असे मानावे की मी काहीच करत नाही. अहंकार हा सर्वात सूक्ष्म असतो आणि तो सगळ्यात शेवटी जातो. ब्रह्मण्याध्याय कर्माणि संगम त्यक्त्वा करोति हा लिप्यतेन स पापेन पद्मपत्र मिवांभसा. भगवत अर्पण बुद्धीने कर्म करणाऱ्याची आणि कर्मप्रधान कर्मयोगाची प्रशंसा करून कर्मयोगाची कर्म आत्मशुद्धीला कारण असल्याचे सांगताना म्हणतात. परमेश्वर म्हणतात, परंतु हे अर्जुना, देहाभिमान्यांकडून हे साधन घडणे कठीण आहे आणि निष्काम कर्मयोग हा सुगम आहे. कारण ब्रह्मणी परमात्म्यामध्ये कर्माणी सर्व कर्म आधाय अर्पण करून आणि संगम आसक्तीचा त्यक्त्वा त्याग करून यहा जो पुरुष कर्म करतो सहा तो पुरुष अंभसहा पाण्याने पद्मपत्रम इव कमळाच्या पानाप्रमाणे पापेन पापानी न लिप्यते. परमेश्वर म्हणतात, जो पुरुष सर्व कर्म परमात्म्याला अर्पण करून आणि आसक्ती सोडून करतो तो पुरुष पाण्यातील कमलपत्राप्रमाणे पापाने लिप्त होत नाही. ब्रह्मांड्याध्याय म्हणजे ब्रह्माचा भाव घेऊन संसारात राहूनही अलिप्त. आता आपण मूळ संस्कृत श्लोकाचं सरळ वाक्यात रूपांतर करूया आणि त्या पूर्ण श्लोकाचा इंग्रजीमध्ये अर्थ पाहूया. महाबाहो, तू संन्यासः अयोगतः आप्तुं दुःखं योगयुक्तः मुनिः ब्रह्म न चिरेण अधिगच्छति. अर्जुना, संन्यास is hard to attain without karma yoga. The yoga harmonized man engrossed in meditation of the self quickly attains Brahma. योगयुक्तः विशुद्धात्मा विजितात्मा जितेन्द्रियः सर्वभूतात्मा कुर्वन् अपि न लिप्यते. One who is dedicated to yoga of action, whose mind is pure, who has conquered the self, whose senses are subdued, who realizes his self as the self in all beings, is not tainted by his actions. तत्वविद पश्यन् शृण्वन् स्पृशन् जिघ्नन् अश्नन् गच्छन् स्वपन् श्वसन् किंचित न एव करोति इति युक्तः मन्येत. The sage, tuned to self, should think, I do nothing at all, though he is seeing, hearing, touching, smelling, eating, going, sleeping, breathing. प्रलपन, विसृजन, गृह्णन, उन्मिशन, निमिशन अपि इंद्रियाणि इंद्रियार्थेषु वर्तन्ते इति धारयन्. Speaking, emptying, holding, opening and closing eyes,
During any of these actions, he is firm in the thought that the senses operate among the sense objects. य कर्माणि ब्रह्मणि आधाय संगम त्यक्ता करोति सहा अंभसा पद्मपत्रम इव पापेन न लिप्यते. He who acts abandoning attachment, dedicating his deeds to Brahma, is untainted by sin as a lotus leaf by water. आता आपण याच श्लोकाच्या संदर्भात माऊलींनी ज्ञानेश्वरीमध्ये रचलेला ओव्यांचा सुलभ असा मराठीत अर्थ समजून घेऊया. संन्यासस्तु महाबाहो दुःखमाप्तुम योगतः योगयुक्तो मुनिर्ब्रह्म न चिरेणादि गच्छति. पार्था, जो कर्मयोगाचा पंथ चालून मोक्षरूप पर्वताचं शिखर चढायचा प्रयत्न करतो, मोक्षरूप पर्वतावर चढायचा प्रयत्न करतो, तो तिथे त्या ब्रह्मसुखाचे शिखर निश्चितच सत्वर आणि अनायासे प्राप्त करतो. पण निष्काम कर्माला अव्हेरून ते नाकारून जो संन्यासाचा सोस धरतो, की जी गोष्ट पेलत नाही त्या गोष्टीचा लोभ धरतो, त्याला उगाचच प्रयत्न पडतात, सायास पडतात, पण कधीही तो संन्यास त्याला प्राप्त होऊ शकत नाही. तो कधीही मोक्षरूप पर्वताच्या शिखरावर पोचू शकत नाही. योगयुक्तो विशुद्धात्मा विजितात्मा जितेंद्रिय सर्वभूतात्मभूतात्मा कुर्वन्नपि न लिप्यते. पार्था, ज्यांनी सगळ्या मोहांपासनं आपल्या मनाला बाजूला केलं आहे आणि जो गुरुवाक्य हेच केवळ गुरुवाक्यांवर जो निर्मळपणे चालतोय तो आत्मरूपामध्ये विलीन झाला आहे असं समज. जोपर्यंत मीठ वेगळं असतं, जोपर्यंत ते समुद्रात पडत नाही तोपर्यंत ते भिन्न असतं, पण जेव्हा ते समुद्रात पडतं तेव्हा ते समुद्रामध्ये एकरूप होऊन जातं. तसंच ज्यांनी संकल्पापासून आपलं मन काढून घेतलेलं आहे तो ब्रह्मरूप झालेला आहे. तो वेगळा दिसला तरीही तू हे जाण की त्यांनी पूर्ण लोकत्रय व्यापलं आहे. कर्ता कर्म कार्य ही त्रिपुटी ही त्याला बाधत नाही, आपोआपच त्याच्यासाठी ती खुंटली जाते आणि सगळी कर्म करूनसुद्धा तो तत्वतः अकर्ताच राहतो. त्रिपुटी म्हणजे एक जर बाजूला केलं तर बाकीच्या दोघांची सिद्धी होणार नाही, अशा तऱ्हेने एकमेकांशी संबंध असलेल्या 3 गोष्टींचा समुच्चय. उदाहरणार्थ कर्ता कर्म आणि क्रिया अशा संबंधाने परस्परांशी संबंध असलेला तिघांचा समुदाय. त्रिपुटी अनेक आहेत, जसे ज्ञेय ज्ञाता ज्ञान, ध्येय ध्याता ध्यान, कर्म कर्ता क्रिया, दृश्य द्रष्टा दर्शन, भोग्य भोक्ता भोग, परमेश्वर आत्मा जगत, ब्रह्म माया जीव. ध्यानाचे वेळी ध्येयाशी परमात्मरूपाशी तन्मय होऊन मी ध्यान करणारा ध्याता हे विसरून गेल्याने त्रिपुटी लोप पावून एकमेव सच्चिदानंद रूप मात्र शिल्लक राहतं. नैव किंचित करोमीति युक्तो मन्येत तत्त्ववित् पश्यन् शृण्वन् स्पृशन् जिघ्रन् अश्नन् गच्छन् स्वपन् स्वशन् प्रलपन् विसृजन् गृह्णन् उन्मिषन् निमिषन् अपि इंद्रियाणि इंद्रियार्थेषु वर्तन्त इति धारयन्. पार्था, असा जो असतो स्वभावतास त्याच्यामध्ये देहबुद्धी अजिबात नसते, मग कर्तृत्व कसं काय उरेल पार्था? असे ब्रह्मगुण त्याच्यामध्ये देह टाकण्याच्या आधीच दिसत असतात. एरवी तो इतरांसारखाच दिसतो देहधारी. सर्व ओघांनी वाट्याला आलेले सगळे व्यापार तो करत असतो. तो इतरांसारखा डोळ्यांनी बघत असतो, कानांनी ऐकत असतो, पण त्या व्यापारामध्ये तो कधीही अडकलेला नसतो. तो नाकानी वास घेतो, स्पर्श सगळे जाणू शकतो, प्रसंग पाहून उचित असलेलं संभाषणही तो करतो. आहारसुद्धा जो टाळायचा तो टाळतो, योग्य तो घेतो. झोपेच्या वेळी योग्य वेळी सुखाने झोप घेतो. तो हिंडताना दिसतो, आपल्या इच्छा होईल तेव्हा हिंडतो. सर्व काही कर्म अशी करताना दिसतो. एवढंच काय, श्वासोश्वासादिकसुद्धा
सगळं कर्म तो करत असतो. नेत्र उघडावं मिटावं सगळं काही तो करत असतो. पण त्याला स्वतःची अनुभूती लाभली असल्यामुळे या कुठच्याही कर्मामध्ये त्याला कर्म करते पण त्याच्या ठाई अजिबात नसतं. भ्रांतीच्या शेजेवर जेव्हा तो झोपलेला असतो तेव्हा तो स्वप्नांना भुलतो, पण त्याच्यामध्ये ज्ञानोदय झाला, ज्ञान उदयाला आला की तो जागा होतो आणि मग स्वप्नातील तो आभास त्याचा मावळून जातो. स्वानुभूती म्हणजे आत्मरूपाचा अनुभव. आहार म्हणजे आत घेणे, अन्न इत्यादी खाणं पिणं. श्रीमद शंकराचार्य आहार ह्याचा अर्थ इंद्रियांमार्फत कोणताही विषय सेवन करणे असा करतात. ब्रह्मण्याध्याय कर्माणि संगम त्यक्त्वा करोति यः लिप्यते न स पापेन पद्मपत्र मिवांभसा. पार्था, असा जो असतो ज्ञानीपुरुष तत्ववेत्ता असतो तो आत्मसंगाने सगळी इंद्रिय त्यांच्या विषयात वावरत असली तरीसुद्धा तो त्याच्यात अडकलेला नसतो. जसं दिव्याच्या प्रकाशाच्या आधारेने घरातले सगळे व्यापार चालतात, तसाच सगळी इंद्रिय त्यांची कर्म करत असूनही, देहात असूनही तो त्याच्यापासून अलिप्त असतो, त्याच्यामध्ये तो अडकत नाही. जसं पाण्यात असूनही कमळाचं पान हे कधीही ओलं होत नाही, लिप्त होत नाही, तसंच सर्व कर्म करूनसुद्धा तो कर्मबंधामध्ये अडकत नाही. आता या श्लोकाबद्दल माझ्या दृष्टिकोनातून मला काय वाटतं ते आपण पाहूया. कर्मसन्यास योग या अध्यायात पुन्हा पुन्हा कर्म करण्याचं महत्त्व सांगताना परमेश्वर म्हणतात की कर्म केल्याशिवाय कर्तेपणाचा त्याग अशक्य आहे. जी गोष्ट आहे याची जाणीवच नसेल तर त्याचा त्याग करावा असं वाटणारच नाही. म्हणून आधी ज्ञान घेऊन अलिप्त राहून निरीच्छपणे प्राप्त कर्म केवळ साक्षीभावाने केली. सगळी कर्म केवळ परमेश्वराकडून करवली जात आहेत आणि ती त्यालाच अर्पण करून केवळ साक्षी बनता आले तर परमशांती या देहातच प्राप्त होऊ शकते. जेव्हा मन ताब्यात येतं, इंद्रियांवर निग्रह राहतो, शुद्ध अंतःकरण आणि सर्व काही तोच परमेश्वर आहे हे ज्ञान झाल्यामुळे ज्याचा जगताचा जो भास आहे तो जाऊन ज्याने सत्य जाणलं आहे त्याला माहीत असतं की सगळी इंद्रिय ज्या काही क्रिया चालल्या आहेत तिथे सगळी इंद्रिय त्यांच्या विषयात वावरत आहेत आणि मी काहीच करत नाही. ह्या 5व्या अध्यायातलं 8वा आणि 9वा श्लोक हे तर गीतेचं शिखर आहे आणि केवळ तेवढं करता आलं तरी परमशांती अचिरेण म्हणजे तात्काळ आपल्याला मिळू शकते. संसारात राहूनही जो अलिप्त असतो, सतत ब्रह्मभावात असतो, गुरुवाक्यांनी ज्याचं मन धुतलं गेलेलं असतं त्याला सत्याचं स्वच्छ दर्शन होतं आणि त्याला कर्म करूनही त्याचं पाप लागत नाही, म्हणजेच तो कर्मबंधनात अडकत नाही, म्हणजेच तो मुक्त होतो. आता मला असं वाटलं की आपण प्रयत्न करून बघा, ट्राय करून बघा की कुठचंही काम केलं, एखादी रेसिपी मी केली तरी मी केली असं न म्हणता कोणी स्तुती करेल, टीका करेल ह्याच्याकडे दुर्लक्ष करता आलं तर आपल्याला लक्षात येईल की त्यातलं ते किती कठीण आहे, त्यातलं काठिण्य आपल्याला कळतं आणि हे जर काठिण्य आपल्याला जमलं, करते पण न घेणं जमलं तर शुद्ध आनंदाचा अनुभवही आपण घेऊ शकतो. बघूया, आपण सगळेच याचा प्रयत्न करूया. गीतार्थ जाणून घ्यायला पुन्हा भेटूया. मनःपूर्वक धन्यवाद.